अमरावती जिल्ह्यामध्ये 214 लोक विदेशातून आले आहे। त्यापैकी 52 लोकांच्या कोरोनाच्या टेस्ट घेतल्या असून त्या पूर्ण निगेटिव्ह आल्या आहे। बाकींचे रक्ताचे नमुने हे रद्द करण्यात आले आहे। सोबतच अमरावती शहरातील 21 लोकांच्या टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आल्या आहे। त्यामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, पण सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचं आमदार, जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। अमरावतीमध्ये जवळपास 214 लोक विदेशातून आलेले आहेत आणि 214 मधले जवळपास 52 लोकांचा टेस्ट आपण करवलेला आहे। बाकी जे टेस्ट पाठवले होते ते रिजेक्ट करण्यात आले आणि 21 लोक जे अमरावतीमध्ये राहणारे होते, लोकल होते, म्हणजे ते बाहेर नव्हते गेलेले, 21 लोकांचा टेस्ट त्या ठिकाणी करवला। सगळ्यांचे टेस्ट आतापर्यंत निगेटिव्ह आलेले आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येते आहे। या ठिकाणी माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की पॅनिक सिच्युएशनमध्ये येऊ नका, पॅनिकी होऊ नका, घाबरून जाऊ नका। त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत एकही पेशंट आढळलेला नाही आहे। याचा अर्थ असा नाही की आपण बेजबाबदारीने वागावं। आपण सगळ्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे। जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घेण्याची गरज आहे, कारण ह्यांचा जो इन्क्युबेशनचा पिरियड असतो हा एक 14 दिवसाचा जवळपास असतो आणि त्याच्यानंतर जर काही सिम्पटम्स आढळले तर पुन्हा आपल्याला या सगळ्या टेस्ट करवाव्या लागतील। या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये इरविन मध्ये काही आयसोलेशन सेंटर केलेलं आहे, नांदगाव पेठमध्ये आहे आणि जवळपास 400 बेड मावतील एवढं आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे। सुपर स्पेशालिटीमध्ये 200 बेडची व्यवस्था त्या ठिकाणी आहेत। 101 बेडची व्यवस्था वलगावमध्ये जे गाडगेबाबांचं उद्यान केलेलं आहे त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि प्रबोधिनीमध्ये आम्ही जवळपास 200 बेड अजून जास्त त्याच्यामध्ये लावू शकतो, एवढी सगळी व्यवस्था आहे। आपत्कालीन स्थितीमध्ये व्हेंटिलेटर्स घेण्याचं प्रोव्हिजन आहे आणि ते आम्ही पुढच्या काळात म्हणजे घेण्यासाठी आमचं प्रयत्न सुरू आहेत। अजूनपर्यंत ते आलेले नाहीत, पण लवकरच व्हेंटिलेटर्स आपल्याला उपलब्ध होतील। आजच्या तारखेला घाबरून न जाता भरपूर सारी काळजी घेण्याची गरज आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची गरज आहे। आज आम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये किराणा सामान आपण घरपर्यंत कसे पोचवू शकू याची देखील व्यवस्था लावतो आहे। ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समितीच्या स्तरावर, त्याच्यानंतर तालुका स्तरावर, शहरांमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे। 1-2 दिवस थोडंसं आपल्याला गैरसोय होऊ शकते, पण 1-2 दिवसानंतर मला असं वाटतं ज्या प्रकारे सगळे अधिकारी काम करतात आहेत ती सगळी आपली व्यवस्था लागेल आणि नागरिकांना जी व्यवस्था करायची आहे, त्यांची जी करायची आहे त्याची सोय उपलब्ध होईल। जिल्ह्यात आयसोलेटसाठी 600 बेड मावतील इतकी व्यवस्था करण्यात आली आहे। सोबतच ग्रामपंचायत, पंचायत समिती, प्रत्येक शहर आणि तेथील वार्ड यासारख्या ठिकाणी जनतेसाठी किराणा कसा पोहोचेल यासाठी पूर्ण व्यवस्था करीत असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं। विदर्भ न्यूज, अमरावती।